को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. नाही नाही, आज डिस्चार्ज मिळाला आहे. चाललो आहे अंतरवाली दर्शनासाठी. जे तुम्ही म्हणाला ते काल तुम्ही सुद्धा होतात सगळे, म्हणजे जरी कॅमेरा नसला तरी पण. कारण मला काल वाईट वाटलं हे तुम्ही बघितलेलं, आणि मी बिगडी फॅगडी नाही आहे. काय आता ते उगाच आंदोलनाला गालबोट लावायचं काम, काय हे प्रकार चांगला नाही, एवढं मात्र मी नक्की सांगेन. आणि हे डॉक्टरला बी माहिती, मी खोड्या खाड्या करत नसतो, काड्याकुड्या करत नाही. मी काय असेल ते तोंडावर असतं आहे मग, कारण ते आपल्याला आवडतच नाही अशा काही गोष्टी. जरी एखादी चूक झाली असेल त्यांच्याकडून समाजाचे आंदोलन बंद करण्याच्या बाबतची, तर त्याचा विषय सोडून आम्ही त्याच दिवशी सोडला. पण रमेश तारक यांनी प्रतिक्रिया दिली की माझी मनोज जरांगेबद्दलची नाराजी नाही, मी त्यांच्या आंदोलनात आतासुद्धा आहे, त्यांच्या मागणीसाठी मी सुद्धा आहे, समाजासोबत मी आहे. फक्त गावामध्ये आंदोलनामुळं मी थोडासा विरोध केला होता, बाकी मी मनोज जरांगेच्या आंदोलनासोबतच आहे आणि समाजासोबत कायम राहील. ते नाही त्याच्यावर नाही बोलणार मी. गावातल्या आंदोलनाला विरोध केला, अमुक केलं, शेवटी समाजाचं आंदोलन आहे ते. समाजाला दुःख होईल असं आपण पाऊल नसतं उचलायचं. पण त्या विषयावर मला बोलायचंच नाही, कारण ज्या दिवशी मी अंतरवालीत त्या दिवशी तुम्ही सगळे साक्षीला होते की भाषण केलं, मी त्याच दिवशी सांगितलं काय जे प्रकार झाले, म्हणजे ओबीसी बांधव असो किंवा मराठा असो असा शब्द वापरलेला आहे मी. ते आजच गंगात घोडेनं आले, संपला विषय. आपला स्वभाव सरळ आहे, बेगडाट फेगडाट नाही. आणि मी कालसुद्धा ते ही व्यक्त केलं होतं की अरे यार हे चांगलं नाही, हे चांगलं नाही. त्यामुळे त्या विषयात काय आता काय असतं, शेवटी मला चल नाही. फक्त समाजाला दुःख होईल असं कोणीच करायला नाही पाहिजे या मतावरती मी कायम आहे. आणि पुन्हा तो शब्द वापरतो मी की डॉक्टरला चांगलं माहिती की मी असले करूच शकत नाही असले विषय, कारण ते आपल्याला आवडतं बी नाही. काय असं मग समोर असतं लगेच, मी समोर असतं आपला दान. पण ज्यांनी केलं त्यांच्याबद्दल काय म्हणाल, का केलं? मी सांगितलं ना आत्ताच तुम्हाला, त्याच विषयात मी तर काल मी काय म्हणतात ना, बिना कॅमेऱ्याचंही बोललात तुम्ही, आपला स्वभाव बघितलेला आहे, म्हणजे काय बेगडाट फेगडाटपणा नाही आहे. हे उगाच काय गालबोट लावायचं काम आहे, विनाकारण चाललंय चांगलं. आणि पण हे दुर्दैवी आहे. पाटील जे करणारे आहेत ते सतत आंदोलनात तुमच्या आजूबाजूला दिसलेले आहेत, आता दवाखान्यात सुद्धा तुमच्या आजूबाजूला. हे बघा, मग तसं बोलायचं जर ठरलं ना, मग तुम्ही उगाच आता जर तेच म्हणायचं ठरलं आजूबाजूला, तर सगळा महाराष्ट्र आजूबाजूला आहे. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं लेकरू आहे. आजूबाजूला काय उद्या तुम्ही ते येत किंवा हे येत, काय इथून गेल्यावर कोणाचं काय सांगता, काय कोणाच्या मनात असतंय ते. रात्री मी तुम्हाला परवा उदाहरण सांगितलं ना, इथं बसले, इथून बसून कुठं कोण जातं आहे, कोण काय करतं आहे काय माहीत असतं. कोणाच्या विचार 17 विचार असते ती. पण हे बरोबर नाही. काय ते मी लढणार आहे माझ्या समाजासाठी, पण समाजाला त्रास होईल असं कुणी वागू नये ही माझी सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती की आपलं समाजाचं आंदोलन यशस्वी करू. चलो. सुरक्षा आहे तुम्हाला, रुग्णालयाला पोलिसांचा अक्षरशः वेळ आहे, काही सांगण्यात आलंय का तुम्हाला? नाही हो, नाही. पहिल्यांदा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तुमच्यासाठी, आणि इथून जरा अंतरवालीपर्यंत फिक्स पॉईंट देखील लावण्यात आलेला. घेतलं मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी, गृहमंत्री फडणवीस साहेबांनी दखल घेतली असेल म्हणून एवढा फोर्स लावला असेल. कारण आता जर येवल्याचा माणूस म्हणतोय तलवारी काढा, तर एखाद्या दिवशी त्यांना वाटलं असेल काय दंगल घडवतील, तो घडवून आणील. बाकीच्यावर तर आमचा रोष नाही, बाकीच्यांना आम्ही विरोधक कधी मानत नाहीत, मानला नाही काय नाही. समाज खंबीर आहे, आम्ही लढतोय, लढणार आहे, आणि मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार 100%, हटूच शकत नाही. भुजबळ म्हणाले हत्यारांच्या संदर्भात काल तुम्ही बोलले, त्यावेळेस भुजबळांचं असं म्हणणं आहे की तुझ्याकडे तर वाळू माफिया आणि पिस्तूलधारी आहे, दुसरं काही येतं की नाही का नवा त्या बाबाला, काय दुसरं काही येतं की नाही काय. 10 महिन्यापासून तेवढंच चालू आहे, बंदुकेन पिस्तुलेन काय एवढा मोठा जाती तिकडे निर्माण करून ठेवला. मला शंभूराजे देसाई साहेब त्याविषयी म्हणले बाबा 13 तारखेपर्यंत उगं काय बोलू, त्यामुळे मी बोलतच नाही आता त्याविषयी. शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दाचा सन्मान, पण सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणेच पाहिजे, आमची फसवणूक होता कामा नाही. तुम्ही जरी बोलत नसले म्हणले तरी ते म्हणतायत की तुला त्याला बोलण्यातला अर्थ तरी समजतो का, त्याला आता शाळेत जायला पाहिजे. टाक शाळा तू, येतो तिथं मी, म्हणजे सगळ्या दुनियात काढी लागन तो विचार घेतो, मग मी तसले धडे शिकव मला. यायला कायच करावं त्या माणसाला, मला काही कळानाच. काय धडे घेतो, कोणत्या बाबतीत धडे घे सांगितलेत.
कोणतेही शेतधडे घे म्हणतोय ते. बरं, आज तुम्ही अंतर्वालीला जाणार आहे, काय तुमचं पुढचं नियोजन कसं असणार? नाही नाही, आपलं रेग्युलर आहे तेच. अंतरवलीत जाणार, दर्शन घेणार, बसणार तिथं, जे आपलं रेग्युलर आहे त्याच पद्धतीनं शांततेचं आंदोलन आपलं सुरू. आंदोलनासाठी बसणार तुम्ही जाऊन आता तिथं पण? आंदोलन तर सुरूच आहे ना, आंदोलन तर बंद नाही. बसणार जाऊन. आमरण उपोषण स्थगित केलेलं आहे आपलं रेग्युलर आहे तसंच. आरक्षण मिळेपर्यंत मी हटत नाही. 6 जुलैपासून तुमचा विविध जिल्ह्यांमध्ये सभा आहे, त्या सभेसंदर्भात काय सांगा? नाही नाही, ते मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली आहे की समाज जागृत करण्यासाठी, सरकारला जागृत करण्यासाठी की ठरल्याप्रमाणे द्या, खोट्या बातम्या पसरून, खोटी माहिती पसरून समाजाशी दगाफटका करू नका. समाज आणि समाजाचे पोरं खूप अडचणीत आहेत. या आरक्षणापायी पोरांचे एवढे हाल व्हायला लागले. तो GRही लागू केलेला नाही मुलीच्या मोफत शिक्षणाचा, त्यामुळेही 100% फीज घेतल्या जात आहेत. कुणबी प्रमाणपत्र निघालेत, त्या माध्यमातूनही ॲडमिशन दिलं जात नाही. म्हणजे असे शेकडो उदाहरणं आत्तापर्यंत आलेत. म्हणजे हे नेमकं दिलं आहे काय करणार आहेत, कशासाठी काम चाललं आहे सरकारचं, नेमकं का मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. सगळं राज्य म्हणतं आहे मराठ्यांचं सरकार आहे, तरी मराठ्यांच्याच पोरावर अन्याय का होतो? मग सगळं राज्य म्हणतं आहे मराठ्यांचं आहे, मराठ्यांचे मंत्री, मराठ्यांचे आमदार, मग तरी आमच्या पोरांचे आणि आमच्या जातीचे इतके हाल का? कारण मी काही जण गैरसमज करायला लागलेत माझ्या काही शब्दाचा. मी ही भीत 20-22 वर्षापासून उभा करतो आहे. ही एकाएकी उभा राहिलेली नाही आहे. 20-22 वर्षापासून मी उभा करतो आहे आणि पूर्ण घंटा ना घंटा, मिनिट ना मिनिट मी समाजासाठी दिलेला आहे. एवढा मोठा डॉलर उभा राहिलेला आहे. याला सहजासहजी कसले प्रश्न कोणी विचारले म्हणून त्याला उत्तर देऊन समाजाला किंवा या आंदोलनाला खाली मान घालावं लागेल असं कुणी शक्यतो बोलू नका. मराठा समाजाच्या माणसानं विचार करताना विचारपूर्वक थोडं बोलताना बोला. ही लढाई उभा करायला मराठा समाजाला 3-3, 4-4 पिढ्या गेल्यात. त्याच्यात आम्ही उभा केलं आहे. हळूहळू आज याचं काहीतरी चांगलं रूपांतर झालं आहे. काहीतरी उगं प्रश्नाची उत्तरं द्यायचे म्हणून कुठंतरी समाजाच्या काळजाला लागतील असेही उत्तरं देऊ नका. असा अर्थ नाही आहे की तुम्ही तुमचं योगदान नाही आहे, पण त्या योगदानाचा अर्थ असा नाही की तुम्ही कसले उत्तरं द्यावं आणि कोणाचे मनं दुखावेत. इथं या आंदोलनाला करोडो मराठ्यांचा हातभार आहे, करोडो मराठ्यांचा. कोणी पडद्याच्या मागं नाही, पडद्याच्या पुढं नाही, सगळे मराठे यांचे सगळ्यांचे हात या आंदोलनाच्या पाठीमागे मागं आहेत. मीच करतो आणि मी करत होतो तेच चांगलं होतं आणि मी हे म्हणूनच व्यवस्थित चाललं होतं असं करून उगाच काहीतरी समाजात गैरसमज पसरून पुन्हा समाजाच्या वाट्याला ही येईल. आणि मी काही शब्दाचे अर्थ काढतात वेगळे. मी एकटा पडलो नाही का, त्याचे अर्थ वेगळे काढतात काही जण. आता पाळण्यात प्रश्न मला विचारायचा आहे, तुम्ही एकटा पडलो काल बोलले, काही मराठे मोठ्या नेत्यांशी तुम्हाला संपर्क झाले असं कळालं की तुम्ही एकटे समजू नका, आमच्या सगळ्यांना पाठिंबा. खरं आहे ती. नाव न सांग. हो खरं आहे ती. मराठ्यांचे नेते आता फोन करायला लागलेत, आम्ही सोबत येतं म्हणायला लागलेत. पण ते माझा म्हणण्याचा उद्देश आधी सांगतो मी 20-22 वर्षापूर्वी एकटा होतो, समाजासाठी लढत होतो. आज सगळा समाज एका बाजूने आणि याला करोडो मराठ्यांचे हात आहेत. एकटा याचा अर्थ असा की सगळ्या पक्षातला ओबीसी नेता एकवटला. मग नेते माझ्या पाठीशी नाहीत किंवा माझ्या समाजाच्या नाहीत म्हणून एकटा पडलो आहे. एकट्याचा अर्थ असा नाही की ह्यो गेला इकडं आणि त्यो गेला तिकडं. कोण कशासाठी गेलेला आहे, काय गेलेला आहे, कोण बाजूला कसा गेला आहे, मग ते आम्हाला काढायला लावू नका. समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण 4 शब्द ऐकून घ्यायचे असतात आणि सोडून बी द्यायचे असतात. एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं. मला कितीतरी बोललेले आहेत, जे आजूबाजूला गेलेत यांनाही माहिती आहे मला किती घाण बोललेले आहेत. आपलेसुद्धा हे त्यांनाही माहिती आहे घाण बोललेले आहेत, वेगळं बोललेले आहेत. तरी मी म्हणायचं सोडून दे रे, आपल्याला समाजाचं काम करायचं आहे. तसं जरी कोणाला काय बोललं समाजातलं कुणी किंवा मित्र आपल्यात बोलले, काय फरक पडतो? समाजाचा लढा मोठा आहे, द्यायचं सोडूनच चालायचं पुढं. झाला आपण तर जातीसाठी पचू. माझा किती झाला आहे, मी पचेला समाजासाठी. संकट पचलेत, आज लय मोठं संकट घोंगावतं आहे, तरीही पचवलं मी. मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर द्यायचं सोडून मोठ्या मनाने. झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी, तुमच्यासाठी नाही म्हणत, तुम्ही नाही पचवू शकत, पण जातीसाठी पचवायचं ह्या भूमिकेत राहायचं. कारण मीही राहिलो. माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीसीचे सगळे नेते एक झाले, मी एकटा पडलो आहे. मराठ्यांचे नेते काय करतात
याचा अर्थ असा नव्हता की ह्यो गेला आणि त्यो गेला म्हणून. इथं करोडो समाज एकीकडून आहे. समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून. ते नेत्याला उद्देशून होतं मराठ्यांच्या. एकटा जरी राहिलो तरी भेट नाही मी. हे मी ठासून सांगतो. ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं, ठासून सांगतो. तुमचे जसे पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापोत जागे झालेत तसे मये बी पाळण्यातल्यापासून म्हाताऱ्यापर्यंत जागे झालेत. मी एकटा बी राहिलो तरी लढणार. तुम्ही कशा खुन्नशीने विचारताय काय ते सगळ्याला कळतं. एक हाक्यांच्या बाबतीचा प्रश्न आहे. ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणतायत की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मूक मोर्चे काढले होते त्यामध्ये ॲट्रॉसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती. हे बघ. टप्पीपणा नाही. हे बघा, मी पुन्हा तेच सांगतो. मी धनगर बांधवांच्या नेत्याला, धनगर बांधवाला आणि गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेलं नाही, आयुष्यात मानणार नाही. त्यामुळं कोणाला मी उत्तर देऊ शकत नाही, कारण विरोधक मानत नाही म्हणून. तेवढा एक त्याला मी मात्र सोडत नाही, बाकीच्यांना नाही. कोणी काय म्हणायचं काय नाही आणि काय करायचं हे सगळ्यांना ज्याचं त्याचं कळतं. दलित बांधवाला दलितांचं कळतं आहे, मराठ्यांनाही कळतं आहे, मुस्लिमांनाही कळतं आहे, धनगर बांधवांना सामान्याला कळतं आहे. लोक हुशार आहेत, एकत्र आहेत, राहणार आहेत, लढणार आहेत आणि पुढचाही दणका धमाका होणार आहे. पुढचा पण धमाका होणार आहे. धमाका म्हणजे नेमका काय इशारा बघा? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे. आमच्या मागणीप्रमाणे पाहिजे, खोट्या बातम्या पसरायच्या नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, ती घ्यायची. त्यावेळेस घेतलेली नाही. ती का घेतलेली नाही याला शेकडो जणं साक्षीदार आहेत. अबकडं करून घ्यायची ती ठरलेली, ती घ्यायची. उगाच काहीतरी करून समाजाला किंवा मला येड्यात काढायचं काम करायचं नाही. तुम्हाला वाटेल आम्ही असे बातम्या पसरू आणि मग मराठा समाज बाजूला जाईल. मराठा समाज सरळ म्हणणारे सरकारनंच मला फसवलं. हो, कारण मी प्रामाणिक काम करतो. आणि बरं जरी ती जरी तुम्ही केली खोटी अंमलबजावणी तरी 3 मागण्या आहेतच ना. असं काय, जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही, त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिलं तरी आमच्या 3 मागण्या 10 महिन्यापासून पक्क्या आहेत. हैदराबादचं गॅजेट लागू करायचं आहे, सातारा संस्थांचं करायचं आहे, पश्चिम महाराष्ट्र सगळा येतो आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं करायचं आहे. आणि 1967ला आरक्षण दिलेलं आहे 180 जातीला. त्यावेळेस कुणबी त्याच्यामध्ये 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाची साधी एक वळचा JR काढायचा, शासन निर्णय घ्यायचा, फक्त मराठा आणि कुणबी एकेच. या मागण्या आहेतच ना. तिच्यात फसिलं तर ह्या 3 आहेतच. सुट्टी नाही सरकारला. किती येड्यात काढा तुम्ही आम्हाला. पहिल्या दिवसापासून आहेत आणि त्याचे सगळे पुरावेसुद्धा आहेत. काही अडचण नाही. आम्ही बदललो नाहीत, मागण्या वाढल्या नाही, शेपूट वाढलं नाही, काय नाही. जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहिती आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहिती आहेत. आणि कोणालाच माहीत नसलं तर मीडियाच्या बांधाजवळ रेकॉर्ड आहे, चर्चा झालेली, ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या आहेत. म्हणजे एक मागणीवर तुम्ही ठाम राहता. सगळ्या सोयऱ्यांचे दिले, आता झालं तुमचं, ते नसतं जमत. झालं तुमचं. मागण्या 7-8-9 आहेत त्या सगळ्या. तुम्ही म्हणता एक झाली, सगळ्या सोयरीची होती, ती जरी खोटी केली तुम्ही, आम्हाला फसवलं बी, तरी मराठा आणि कुणबी एकच आहे ही कायदा सांगतो. कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं. ही पहिल्यापासूनची मागणी. तुम्हाला पहिल्यापासूनचे पुरावेसुद्धा मीडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा, कालच बघितल्यात मी. त्यामुळं तसं काहीच नाही आहे. एकीत फसलं तरी आम्ही दुसरी ठुलेलीच आहे. आम्हाला माहीत होतं. एखाद नसतो का कसा तरी जनावराचा कसा सौदा असतो, त्याला माहिती आपल्याला 20,000ला द्यायचा आहे, पण तो कधीच 20,000 सांगत नसतो, कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे. पक्क 20 म्हणलं की 20 सौदा होत नसतो. मग ते पक्का माहिती आहे म्हणून तो आधीच सांगत असतो 50,000. मग तोडी ते 20 आपत येतं. तसं आम्हाला माहीत होतं तुम्ही फसवे सरकार आहे, 70 वर्षापासूनचे फसवे सरकार आहे सगळे. म्हणून आम्ही ह्या संघच ठुलत्या. मराठा कुणबी एक हे, हैदराबादचं गॅजेट, आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे. समकक्ष पाहिजेत ना, सारखंच आहे. ते तिकडे शेती करते, आम्ही इकडे शेती करतो. आम्ही का वाटग्या नाही आणि तिकडे काय समुद्र नाही. म्हणजे आम्ही ते ठुलेलं आहे. तुम्ही किती चॅप्टर आहेत ना मला माहीत होतं आधीच. तुम्ही किती गुगल्या टाकून लोकांचा गेम वाजवता, किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला. कसे संपविलेत, किती खोटं बोलून संपविलेत. एकदाच सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करतात.
हे असंच होतं, ते ऐकतच नाही, अमकंच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करता आणि मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता. त्यामुळं आम्ही समाज हुशार आहेत. तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती, तीच होती. आमची ती व्याख्या नाही आहे, पहिल्यापासून सांगतो आम्ही. आमची जी व्याख्या आहे तीच व्याख्या आम्हाला पाहिजे. तुम्ही जर ती नाही घेतली, तशीच अंमलबजावणी केली तर आम्हाला ती मान्य नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. आणि त्याच्याबरोबर आम्ही आणखीन हातचे ठुले होते. आम्ही तुम्ही डावं टाकतात माहिती आहे, म्हणून आम्ही डावं टाकून शिल्लक ठुले होते तुमच्यावर. हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, दौंड संस्थांचं आहे, 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक हे ह्या मागण्या पहिल्या दिवसापासून ह्यात त्यासुद्धा पाहिजे. तुम्ही एकाच फशील का आमची दुसरी आहेच ना. तुम्ही किती चॅप्टर आहेत आम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहीत होतं आम्हाला तुम्ही ह्यो गेम टाकणार आहेत, ह्यो डॉट टाकणार आहेत आम्हाला पक्का माहीत होतं. शेवटी मराठाच यशस्वी झाला. 2-4 मागण्या संघच ठेवलेल्या आहेत आम्ही त्याच्यासाठी. चारीतल्या कोणची एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठ्याचं कल्याण होतं. तुम्ही जर तिच्यात आम्हाला फसिलं तरी 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकाचे ही केली तरी मराठ्याचं कल्याण होतं आहे. हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतं आहे. आम्ही तिन्ही चारही डावं टाकून ठेवलेत. आम्हाला माहिती आहे तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होतात. मराठ्या संघ नका डावं टाकू. हो, मराठ्या संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही. तुम्हाला तुमची इच्छा होती एकच मागणी असावं, तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या. आम्हाला माहीत होतं ही किती फशीत येणंच. मग आपला जो हातचा काय शिल्लक दुसरा. आम्ही शेती करणारे मराठी आहेत. आम्ही 10 एकर शेती असली ना, त्यातले 8 एकर पेरतो, 2 एकर कोरी ठुत असतो. कारण आम्हाला माहीत असतं कोणचं पीक नाही टायमाला तर ते पेरायचं, त्याच्यात आवता आणतो आम्ही. बाजरीचं पीक घेतो, पहिलं मुगाचं घेतो, एक कोरट होतो कारण त्याच्यात आम्हाला ज्वारी पेरायची असते. ज्वारी लई येते मग त्याच्यात एक पीक घेतल्यावर. आम्हाला माहिती आहे कोणते डावं टाकायचे आहेत. आम्ही शेतकरी मराठी आहेत आणि ओरिजिनल जातवान क्षेत्रीय मराठीसुद्धा आहेत. आम्हाला माहीत होतं तुम्ही आम्हाला फसणार आहेत, म्हणून आम्ही आधीच तुमच्या डावाच्या आधी डावं टाकून ठेवलेली होती. तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिलं तरी मराठा आणि कुणबी एक ही मागणी पहिल्यापासून. हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाहीत की सगळ्या सोयऱ्यांची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच. तुम्ही तिच्यात फसिलं म्हणून ही पण पहिल्यापासून अचानक मागणी नाही केली. अचानक म्हणल्यावर तुम्ही म्हणता तुमची केली तरी अचानक काय आणले. आता हे अचानक नाही, तुमचे पुरावे आम्ही तुम्हाला देतो टायमाला. टेन्शन घेऊ नका तुम्ही. को पॉवर्ड बाय विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.